आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात आजच्या झटपट 24 बातम्यांवर। मनोज जरांगे यांची शांतता रॅली आज सुरू। 13 जुलैपर्यंत ही रॅली सुरू असणार। त्यानंतर मनोज जरांगे आपली भूमिका ठरवणार। खासदार अशोक चव्हाण यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट। यावेळी संदीपान भुमरे देखील उपस्थित। जरांगेंच्या मराठवाडा दौऱ्याच्या अगोदर चव्हाण जरांगेंच्या भेटीला। मनोज जरांगेंसोबत अशोक चव्हाणांची 2 तास चर्चेत राजकीय चर्चेचा विषय नसल्याची अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। मराठा समाजाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखं कोणीही दिलं नाही, मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या सगळे सोयरे मागणी संदर्भात मुख्यमंत्री ओबीसी समाजाशी चर्चा करून मार्ग काढतील, मंत्री गुलाबराव पाटलांकडून विश्वास व्यक्त। महायुतीची आज 5 वाजता षण्मुखानंद हॉलमध्ये बैठक होणार। या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार। भारतीय जनता पक्षाच्या प्रभारींची यादी जाहीर। विनोद तावडे बिहारच्या प्रभारीपदी कायम, अशोक जावडेकर केरळ, अजित कोपछडे मणिपूर तर रघुनाथ कुलकर्णी यांची अंदमान निकोबारच्या प्रभारीपदी निवड। नागपूर संघ कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मोहन भागवत यांची भेट घेतली। या भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण। विधान परिषद निवडणुकांमध्ये 12 उमेदवारांपैकी कुणाचीही माघार नाही। गुप्त पद्धतीने मतदान केल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाची चाचपणी। राज्याच्या 288 मतदारसंघातून मागवले इच्छुकांचे अर्ज। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची बैठक। मतांची जुळवाजुळव व्हावी यासाठी काही महत्त्वाच्या नेत्यांकडे जबाबदारी, तर विधानसभेच्या जागा वाटप संदर्भात प्राथमिक चर्चा। विधानसभेच्या पूर्वतयारीबाबत बैठक होती। महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र येऊन सहभाग घेणार। महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर नाना पटोले यांची माहिती। लोकसभा निवडणुकीत 5000 रुपयांची पाकिटं वाटली गेली। जयंत पाटलांचा महायुती सरकारवर गंभीर आरोप। आशिष शेलार मुंबई सांभाळा, तुम्ही महाराष्ट्रही सांभाळू शकता, मात्र तरी देखील तुम्हाला मंत्री केलं नाही। जयंत पाटलांचा आशिष शेलारांना खोचक टोला। पक्षप्रमुखांना माफी मागावी लागते हे योग्य नाही। उद्धव ठाकरेंनी यापूर्वी कधीही माफी मागितली नव्हती। विधानसभेत नीलम गोरे यांनी अंबादास दानवे यांना सुनावलं। विधान परिषदेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली शरद पवार यांची भेट। अर्ज भरल्यानंतर पहिल्यांदाच भेट झाल्याची नार्वेकरांची माहिती। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र। बारामतीत शिरूरमधील कामं मंजूर केली नसल्याची सुळेंची तक्रार। राहुल गांधींनी पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊ नये। कोणत्याही राजकीय पक्षानं वारकीय संप्रदायाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची मागणी। राहुल गांधींवर टीका करून स्वतःचं महत्त्व वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रत्युत्तर। पंढरपूरमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांनी रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। कोविड काळातील कथित भ्रष्टाचार प्रकरणी भाजपचे आमदार जयकुमार गोरेंच्या अडचणीत वाढ। 22 जुलैच्या सुनावणीमध्ये हायकोर्टात जातीनं उपस्थित राहण्याचे पोलिसांना आदेश। आमदार नितेश राणेंकडून करूळ घाट मार्गाची पाहणी। करूळ घाट मार्गात निकृष्ट काम खपवून घेतले जाणार नाही असं म्हणत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी। विश्वविजेत्या T20 टीमच्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळामध्ये सत्कार। रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल यांचा गौरव। मुंबईच्या 4ही खेळाडूंचं विधिमंडळामध्ये जल्लोषात स्वागत। लेझिम पथकासह ढोल ताशाच्या गजरात विजेते खेळाडू दाखल। मुंबई पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद। विजय परेडच्या दरम्यान पोलिसांच्या बंदोबस्तासंदर्भात सूर्यकुमार यादव यांचं वक्तव्य। तर या होत्या आजच्या झटपट 24 बातम्या। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार।